प्रभात निशिदिनी निरूपण क्रमांक 48. सज्जन श्रोते हो, मनोनाश कठीण जरूर पण असाध्य नाही. संस्कृत अप्याब्धी पानान महता सुमेरुन मूलनादपि अपि वय्यन शनात साधो विषमश्चित्त निग्रह. सागर प्राशन मेरु उत्पाटन अग्निभक्षण याहूनही चित्त निग्रह अति कठीण. एक वेळ सागर पिऊन टाकणे, मेरू पर्वत उलटून टाकणे, अग्नीचे भक्षण करणे शक्य होईल, मात्र या साऱ्यापेक्षा मनोनिग्रह साधणे महादुष्कर कर्म, कठीण कर्म आहे. आता या निग्रह करण्यास कठीण मनाबाबत थोडे पाहू. आत्मगीता 5:74 72 क्रमांकाचा पद्यखंड सांगतो. मनवेडे मनवेडे बहुछंदी फंदी असे, अडकण्या यात त्यात सदोदित आतुरते असे. अडके फसे रमे जेथे स्वविसर त्यासी पडे, सुख दुःख प्राप्ती केवळ मन नुरता मुरता असे. म्हणजे मन वेड आहे आणि बहुछंदी फंदी आहे, ते यात किंवा त्यात सतत अडकण्यासाठी आतुर असतो. जिथे अडकतो तिथे त्याला स्वतःचा विसर पडतो आणि त्या कारणाने सुख किंवा दुःख याची प्राप्ती केवळ मन स्वतःला विसरून नको त्या गोष्टीत अडकल्यामुळे होते. सारांश विषयी एकरूप झालेले मन स्वसामर्थ्य विसरून, सारांश विषयी एकरूप झालेले मन स्वसामर्थ्य विसरून विषय लोलुपतेत अडकते व क्षणिक सुखदुःखाची प्राप्ती करून घेत लाभ हानीच्या हिंदोळ्यावर आरूढ होऊन ते स्वतः क्षणाक्षणाने दुबळे सामर्थ्यहीन होते. तसंच आत्मगीता 5:73 55 क्रमांकाचा पद्यखंड सांगतो. नीट समज धरी याची तरीच मनगती आकळे, ना समज राही त्यासी मन माया सुख ना समज राही त्यासी मन माया दुःख दग्ध करीत असे. खाणे पिणे क्रीडे माझी भू अल्पकाळ रमत असे, परी बाहेर येता पुनर्पी सैराट मन होत असे. जर मनाच्या ह्या गतीची नीट आपणाला समज आली तर मनरूपी माया ही माणसाला दुःख दग्ध करते, दुःखामध्ये त्या माणसाचा नाश करते. खाणे पिणे वेगवेगळ्या क्रीडा, वेगवेगळे छंद फंद, यामध्ये बहुअल्प काळ, यामध्ये कमी जास्त काळ मन रमत आणि बाहेर येताच परत पुन्हा आता काय करू या विचाराने ते मन सैराट होतं, ते मन अस्वस्थ होतं. पुढे 74व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. अशाश्वत जगापरी अशाश्वत त्याचे वस्तुविषय राहती, बीजापरी फळ येई त्या विपरीत नसे वस्तुविषयांची गती. अशाश्वताच्या सापटी पसता मन अशाश्वत प्राप्त करी, अशाश्वत खेळी रमे दमे तळवळे मन शाश्वत ज्ञान ना कधी धरी. अशाश्वत जगापरी अशाश्वत त्याचे वस्तुविषय राहती. हे जग अशाश्वत आहे. ही जगत माया म्हणजे भ्रम आहे, फसवेपण आहे. त्यामुळे जगरूपी अशाश्वत मायेमधील सर्व विषय हे अशाश्वतच असतात. जसं बीज तसं फळ येतं. बीज एक टाकलं आणि फळ विपरीत आलं असं कधी होत नाही. म्हणून मायारूपी जगात संपूर्ण वस्तू विषय हे मायेचेच आहेत. आणि अशा मायारूपी जगतातील मायेच्या नादी किंवा मायेच्या सापटीमध्ये, मायेच्या चिमटीमध्ये जर मन फसलं तर मनाला अशाश्वताचीच प्राप्ती होते. आणि अशाश्वत खेळीमध्ये जे मन रमतं, जे मन फसतं, ते शेवटी अशाश्वतच गोष्टीची प्राप्ती करून स्वतःही अशाश्वत म्हणून पश्चाताप दग्ध होते. आणि खऱ्या अर्थाने मनाची जी चेतना असते ती चुकीच्या जागी खर्च केल्यामुळे मनाची चेतना वाया जाते आणि मन ते इतर वेळेला स्वसामर्थ्य विसरलं नाही तर सर्व सिद्धींचं कारण होऊ शकतं. हे मनच चुकीच्या गोष्टीत फसल्यामुळे मनाचा पर्यायाने माणसाचा सर्वनाश होतो. त्याचप्रमाणे आत्मगीता 5:71 वर 109 पद्यखंड आहे. त्यातील पहिल्या 2 ओळी सांगतात.
मनमाया अवघी कल्पना, संकल्प विकल्प करी जल्पना. मन ही बघायला गेलं तर केवळ माया आहे. मन अमुक करेन म्हणतं, तमुक करणार नाही म्हणतं. ही मनाची वटवट म्हणजे केवळ कल्पना आहे. आणि संकल्प विकल्प जे मन करतं त्या केवळ बाष्कळ बडबडीच्या खेळी आहेत. म्हणजे मन हीच माया आहे आणि मनाचे संकल्प विकल्प म्हणजे बाष्कळ कल्पना किंवा बाष्कळ बोल आहेत. तिकडे लक्ष देऊ नका. मग मन आहे तरी काय? मन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्यातली जी प्राणशक्ती असते ती प्राणशक्ती मनाला आतून ढकलत असते. आणि मन हे बहिर्मुखी इंद्रियांच्या नादी लागून स्पर्शगंध रुची दर्शन श्रवण या बहिर्मुखी इंद्रियांच्या बहिर्मुख विषयामध्ये लोलूप होते. म्हणजे प्राणशक्तीमुळे चलित झालेले मन बहिर्मुख इंद्रियांच्या नादी लागून बहिर्मुख होते, बाहेर खाली होते. आणि खऱ्या अर्थाने जे मन अंतर्मुखी झाले तर स्वतःच आत्मा असल्याचे त्याला जाणता येऊन त्याला आत्मसामर्थ्य प्राप्त होईल. ते मन केवळ बहिर्मुखी इंद्रियांच्या पंच ज्ञानेंद्रियांच्या नादी लागून आपलं असणं वाया घालवतं. आपली ऊर्जा जी आत्म ऊर्जा आहे, जी ब्रह्मचेतना आहे, तिचा ते गैरवापर करतं. आणि जेव्हा माणूस किंवा माणसाचे मन ब्रह्म ऊर्जेचा गैरवापर करतो, अपव्यय करतो, तेव्हा माणूस त्याच्या संपूर्ण देहासहित मनासहित खऱ्या अर्थाने जन्माला येऊन वायाच गेला, त्याचा जन्म फुकटच गेला, अशा अधोगतीला माणूस प्राप्त होतो. पुढे आत्मगीतेमध्ये 575 118 क्रमांकाचा पद्यखंड आहे, ते नीट ऐका. मन महाकड या भयना लज्जा सदा कामातुर, तरी चाळे बहु चवताळे जीवा छळी अपरंपार. मन माकडासारखं आहे. माकड जसं सतत माकड चेष्टा करतं तसंच हे माकड चेष्टा करणारं मन, त्याला कोणत्याही तऱ्हेची लाज लज्जा नसते आणि सतत ते कामातुर म्हणजे सतत ते विषयामध्ये लंपट होण्यासाठी आतुर असते. तरी चाळे बहु चवताळे जीवा छळी अपरंपार. एखादं माकड जसं उच्छाद मांडतो त्याच पद्धतीने मनरूपी माकड अनेकानेक चाळे करतो, ते चवताळतो. एक चाळा करून अधिकच ते प्रज्वलित होतं, नवीन नवीन नको ते चाळे करतो. आणि अशा मनाचा जो मालक जीव माणूस असतो त्याला सतत हे मन छळत असतं. परंतु पुढच्या 2 ओळीमध्ये मात्र हेच मन आत्म्याच्या नादी लागल्यानंतर काय होतं हे सांगितलेलं आहे. जरी स्वरूपी लीन नम्र मन नित्य निरंतर राही, मरे माकड उरे राम शरण हनुमान, तेजोनिधी स्वस्वरूप मना पाही. परंतु हेच मन स्वरूपामध्ये लीन झालं म्हणजे बहिर्मुखी ज्ञानेंद्रियांच्या नादी न लागता हेच जर मन शांत निवांतपणे आपल्या पूरक रेचक कुंभक या प्राणायामाकडे नीट पाहू शकेल तर, म्हणजे जर मनाने प्राणशक्तीच्या प्राणायामाकडे नीट पाहायचं ठरवलं तर हे मनरूपी माकड आहे ते मरतं. आणि त्या मनरूपी माकडातूनच राम शरण हनुमान सर्वात बलिष्ठ असं माकड, जे रामाला शरण गेल्यामुळे हनुमान अशी कीर्ती ज्याला प्राप्त झाली, हे माकड फक्त आणि फक्त स्वरूप ज्ञानाने आपल्या आतील प्रभू रामचंद्र रूपी आत्मतेजानेच फक्त ते माकड म्हणून मरतं. आणि महाबलिष्ठ महाप्रतापी हनुमान म्हणून त्याचा पुनर्जन्म होतो. आणि असे पुनर्जन्म झालेले ते मन असते ते तेजोनिधी स्वस्वरूप मन. ते तेजोनिधी म्हणजे अखंड तेजाचा साठा असलेले स्वरूपी रममाण झालेले मन खऱ्या अर्थाने इतके काही प्रसन्न होते की त्यालाच तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तर या 575 आत्मगीतेमधील 118 ओळीत पहिल्या 2 ओळीत मनरूपी माकड कसा उच्छाद मांडते आणि तेच माकड जर अंतर्मुख होऊन आतल्या आत्मतेजाला आतल्या आत्मारामाला शरण गेलं तर तेच माकड आपल्या मूळ सामर्थ्यावर
स्वसामर्थ्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याच माकडाचा महाबली हनुमान असा एक रूपांतरित परिवर्तित अवतार कसा जन्माला येतो हे या 118व्या ओवीमध्ये 3 आणि 4 क्रमांकाच्या ओवीत सांगितलेलं आहे. तर ही 118वी ओवी का पद्यखंड नीट आहे का. मन माकड त्या भयना लज्जा सदा कामातुर करी चाळे बहु चवताळे जीवा छळीय परंपार. परंतु जर मनाने आपलं स्वरूप जाण्याचा प्रयत्न केला, जरी स्वरूपी लीन नम्र मन नित्य निरंतर राही, मरे माकड उरे राम शरण हनुमान तेजोनिधी स्वस्वरूपा मन पाही. मात्र मनाने जर स्वस्वरूपाचे ध्यान केले तर माकडासारखं मन मरतं आणि तेच मन रामाला शरण गेलेला महाप्रतापी हनुमान म्हणून पुनर्नवांकित होतं किंवा त्याचा पुनर्जन्म होतो आणि माकड मेलं आणि हनुमान जन्माला आला, वाल्या गेला त्याचा वाल्मिकी झाला. असा चमत्कार जर मनाने अंतर्वेधी पद्धतीने आत डोकावले तर मनाला कळतं की आपणच खऱ्या अर्थाने आत्मतेज रूपी स्वसामर्थ्यवान खराखुरा आदि पुरुष आहोत. आपणच ते आदि कारण ब्रह्मतेज आहोत हे त्याला कळतं. म्हणून परत ऐकलं आहे का. मन माकड ज्या भयना लज्जा सदा कामातुर करी चाळे बहु चवताळे जीवाचर्य परंपार. जरी स्वरूपी लीन नम्र मन नित्य निरंतर आहे, मरे माकड उरे राम शरण हनुमान तेजोनिधी स्वस्वरूपा मन पाही. म्हणजे मन किती अवखळ असलं तरी मनाचे परिवर्तन प्रत्यक्षात स्वस्वरूप आत्मा म्हणून निजरूप आत्मा म्हणून होऊ शकते. त्याचा विश्वास या 118व्या पद्यखंडात दिलेला आहे. पुढे 151, 92, 93 पानावरती आत्मगीतेच्या 151वा पद्यखंड आहे. तो नीट आहे का. मन विद्या त्या वेगळी अविद्या नसे, मन बंधन हो बंधन हे तू निर्मितसे. मन उदयास्ती जग येत जातसे, मन मनोकाश येई जाई तैसेची त्या सहित जग येत जातसे. परिनित्य सिद्ध आत्मा त्या वेगळा असे. म्हणजे मन हे बघायला गेलं तर अविद्या आहे, माया आहे. आणि अविद्या जन्माला आली की सर्व बंधनं येतात आणि अविद्या नष्ट झाली की बंधनं नाहीशी होतात. म्हणून मी म्हणून मनाचा उदय हीच अविद्या आहे आणि हीच माया आहे. आणि मी करणारे माकड चाळे करणारे मन जर उदयाला आले तर अनेक बंधन आणि भवबंधन निर्माण होतात. मात्र मनाचे अमन झाले, मनोनाश शक्य झाला. आणि हा मनोनाश केवळ आणि केवळ मनाने पूरक रेचक अंतरकुंभक बाहेरकुंभक, मनाने केवळ पूरक रेचक अंतरकुंभक बहिर्कुंभक या प्राणायामाकडे नीट लक्ष दिले तर मनातील मी जातो. मी गेला की मनाचे अमन होते. अमन झालेले मन परमशांत होते आणि परमशांत ज्याचे मन असते असा माणूस निश्चितच आपल्या ज्ञानेंद्रियांच्या विषयांकडे दुर्लक्ष करतो. तो भौतिक गोष्टीकडे, संसाराकडे, मायेकडे दुर्लक्ष करतो आणि असा मनापासून अमनापर्यंत पोचलेला माणूसच खऱ्या अर्थाने नित्यसिद्ध आत्मा म्हणून त्याच मनाचे अद्भुत परिवर्तन होते. परंतु असं जर मनाचं अमन झालं नाही तर मात्र मन अविद्या त्या वेगळी अविद्या नसे. तर मन ही अविद्या आहे. मना वाचून दुसरी अविद्या किंवा माया नाही. आणि असं मनरूपी अविद्या जोपर्यंत आहे तोपर्यंत मनबंधन भवबंधन हेतू निर्मित असे. तोपर्यंत मन बंधन निर्माण करतं, मन बंधन निर्माण करतं. भवबंधन जगात अडकण्यासाठी वेगवेगळे हेतू मन शोधत राहतं. त्या कारणाने मन उदयास्ती जग येत जात असे. जेव्हा मी म्हणून मन उदयाला येतं तेव्हा त्या मीच जग येतं आणि मी मेला, मन मेलं की जगाचा नाश होतो. म्हणून मी रूपी मन जेव्हा जेव्हा उदयास येतं तेव्हा तेव्हा त्या मायारूपी मनाबरोबर मायारूपी जग जन्माला येतं. आणि मनाचं जर अमन झालं
तर मनाचे अमन झाले आणि मायारूपी जगदाभास नष्ट झाला. अशी एक अद्भुत स्थिती तयार होते. मन मनोकाश येई जाई तैसेची त्या सहित जग येत जात असे. मन किंवा मनरूपी आकाश जेव्हा जेव्हा मी म्हणून उदयास येतो तेव्हा तेव्हा त्या मनोकाशामध्ये त्या मीच मर्यादित विश्व, मर्यादित मी त्याचं मर्यादित विश्व, क्षणभंगूर मी त्याचं क्षणभंगूर विश्व जन्माला येतं. परंतु मनाचे अमन झाले तर मन हे अथांग आकाशासारखे असते आणि अथांग आकाशासारखे जे मन असते ते दुसरे तिसरे काही नसून ते अथांग विराट ब्रह्मतेज असते. आणि असे मन मात्र मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण इतक्या अद्भुत क्षमतेचे असते. म्हणून आता जो आपण नेहमी म्हणतो राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, तीच जर ओळ तेच जर पद्य उलट केलं तर मार मारे ती मारे ती मरे मारे मनो मरे. तर हे माणसा मनाला मार, मनाला मार, मनाला मार आणि मन मेलेल्या अवस्थेत तू अमन हो. हा मंत्र लक्षात घेऊन मुळात मन ही मायाच आहे त्याची निश्चयात्मक जाण किंवा धृती पक्की करून मनोनाश म्हणजेच अमन परमशांत आत्मस्थिती अनुभवावी. पहा, जरी मननिग्रह किती कठीण असला तरी मनोनाश तसाही आपणाला अभ्यास योगाने म्हणजे योग्य मार्गाचा अभ्यास केला, मन ही माया आहे समजून मनापासून अमनापर्यंत आपण प्रवास केला तर मनाचे अमन बुद्धीचे प्रज्ञेत म्हणजे दृष्टत्वात रूपांतर आणि हृदयाचे विश्व हृदयात तरुणा हृदयात रूपांतर होते. आणि मनाचे अमन बुद्धीचे प्रज्ञेत म्हणजे द्रष्ट्याला दृष्टत्व प्राप्त होणं आणि मर्यादित हृदय विश्व हृदय म्हणजे वैश्विक करुणेने भरून जाणं असा जेव्हा बदल होतो तेव्हा मनोनिग्रह शक्य होतो नव्हे, आपणच शुद्ध परमात्म तत्व असल्याची जाण निर्माण होते. म्हणून आजचं निरूपण नीट ऐका. मनोनाश कठीण जरूर पण असाध्य नाहीच. मनाचा नाश करणे कठीण असले तरी अशक्य नाही हे लक्षात घ्या. आणि हे आपण लक्षात घेतले तरच अशक्य ते शक्य करीतील स्वामी या ओळीचा खराखुरा अर्थ लक्षात येतो. मनोनाश हा जरी अशक्य वाटला तरी स्वामी म्हणजे मीच सो आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच मी आहे. मी म्हणजे मन नव्हे, मी म्हणजे देह नव्हे, मी म्हणजे सो आत्मा आणि सो म्हणजे मी. म्हणून मी म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजे मी अशी जेव्हा आपली मनोधारणा पक्की होते तेव्हा खरेखुरे आपणच स्वामी असतो. आणि आपण जेव्हा स्वामी असतो तेव्हाच अशक्य ते शक्य करतील स्वामी या ओळीचा खराखुरा अर्थ करतो. आणि मनोनाश कठीण असला तरी असाध्य मुळीच नाही या निर्णयापर्यंत आपण पोचतो. आता हा निर्णय अभ्यास योगाने आपला आपण सिद्ध करणे ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. अस्तु, धन्यवाद. प्रयत्नात राहा, प्रयत्नात राहा, प्रयत्नात राहा. मनाचे अमन होऊ शकते यावर विश्वास ठेवा आणि अभ्यास योगावरती अग्रेसर रहा. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.